आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सिटी 60 मधून। कबुतरांसाठी आंदोलन करायला परवानगी आहे, मग मराठ्यांना सुद्धा आंदोलनाचा अधिकार। मनोज जरांगेंच्या मुंबईमधल्या आंदोलनावरती जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या मोर्चाला भाजपचे बॅनरमधून प्रत्युत्तर। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवणारे सुद्धा देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे हे शिवनेरीमध्ये दाखल झाले। शिवनेरीवरती जाऊन शिवरायांचं ते दर्शन घेतील। शिवनेरीच्या पायथ्याला सुद्धा मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक आणि समर्थकांची रायगडाच्या पायथ्याशी गर्दी। पुण्यामध्ये मराठा मोर्चामुळे वाहतुकीमध्ये बदल। वाहतूक कोंडी होऊ नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निर्णय। जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र सादर। आंदोलनाच्या दरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करणार असा हमीपत्रामध्ये उल्लेख। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक आहे। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं तातडीनं नियोजन बैठक बोलावल्याची बबनराव तायवाडे यांची माहिती। मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं कूच करतायत आणि या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये बैठकीची शक्यता आहे। जरांगेंना आश्वासन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे। तसंच जरांगेंचं आंदोलन थांबवण्यासाठी काय पर्याय असू शकतो यावरती सुद्धा चर्चेची शक्यता आहे। ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून ते आम्हाला द्या या भूमिकेचं आम्ही समर्थन करणार नाही। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आझाद मैदानावर सुरक्षा व्यवस्था वाढवली। आझाद मैदानावरती 1000 पोलीस तैनात। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा। थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग।